हे दृश्य आपण बघतोय, मनोज जरांगे पाटील हे ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। जेव्हा आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये नसताना प्री प्लॅनिंगचे साथ आमच्या घरात अटॅक होतो आणि आमच्या लेकरा बाळांना आणि आम्हाला संरक्षण भेटत नाही आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनही काही करू शकत नाही। ते प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिथून आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आज मनोज जरांगे पाटील हे ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटण्यासाठी आलेले आहेत। तिथं धनंजय देशमुख सुद्धा दिसतात, काय कोणी याबद्दल माहिती द्या। बैठकीला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे पाटील स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि मयत महादेव मुंडे यांची पत्नी असतील, मुलं असतील, आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि आमदार प्रकाश सोळंके हे सुद्धा आलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व धर्मीय लोकांना आवाहन केलं होतं। बीडच्या सर्व धर्मीय लोकांना आवाहन केल्याप्रमाणे आज सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी दिसत आहेत आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सर्व धर्मीय बैठक यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे की ज्या ज्या गोष्टींचा अन्याय बीडमध्ये झालेला आहे त्यासाठी आवाज करायचा, त्याची सुरुवात जी आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या अत्याचारापासून त्याची सुरुवात होईल आणि एकंदरीतच बीडमध्ये अशा पद्धतीची बैठक आतापर्यंत कधी झाल्याचं दिसत नाही। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन दिलं आणि त्या पद्धतीनं आज त्यांनी या ठिकाणी जी बैठक बोलवली सर्व धर्मीय, या बैठकीत सर्वानुमते विचार केला जाणार आहे। या ठिकाणच्या काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही संघटनांचे लोक असतील, हे आपले विचार मांडतील आणि सर्वांच्या मते या ठिकाणी मोर्चा काढायचा यावर एक मताने निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर तो मोर्चा कधी असेल आणि मोर्चा कुठं निघेल या पद्धतीची घोषणा सुद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी करणार आहेत। एकंदरीतच विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे, अधिकारी चांगले दिलेले आहेत। मात्र या सगळ्या गोष्टींवर एक नियंत्रण ठेवण्यासाठी हा मोर्चा आवश्यक असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अनेकांची भाषणं होतील, अगदी स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्ते, नेते, कार्यकर्ते यांची भाषणं होतील आणि सगळ्यात शेवटी जे आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांचं सुद्धा या ठिकाणी भाषण। शेवटी मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणामध्ये मोर्चा कधी असणार, तारीख वगैरे घोषित करू शकतात। बिलकुल, आपण ही दृश्य सध्या बीडमधल्या या सभेची दाखवते। अशी सभा पहिल्यांदाच होतीये बीडमध्ये। सर्वधर्मीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बीडमध्ये घडलेले हे सगळे प्रकार आणि त्याचा निषेध करण्यासाठी एकूणच आज मनोज जरांगेंकडनं या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे। त्याची घोषणा, तारीख, वेळ, ठिकाण या संदर्भातली घोषणा होईल। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं ज्ञानेश्वरी मुंडे यांना। त्याचसोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा या बैठकीला आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे देखील बीडमध्ये आलेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत आज एक सर्वधर्मीय बैठकीचं आयोजन केलं गेलंय। ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे। धनंजय देशमुख यांना देखील तिथं अश्रू अनावर झालेत। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या देखील डोळ्यात पाणी आलंय, कारण प्रकारच असे घडलेत आणि त्यामध्ये न्याय मिळायला हवा अशी या सगळ्यांची मागणी आहे। त्याच संदर्भात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही कठोर पावलं सुद्धा उचललेली होती आणि मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली। मुख्यमंत्र्यांकडनं आश्वासन त्यांना मिळालंय आणि आता सर्वधर्मीय बैठकीचं आयोजन केलंय बीडमध्ये। अशी ही पहिलीच बैठक बीडमध्ये होतीये। स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत उपस्थित आणि मनोज जरांगे पाटील आज बीडमध्ये आलेत आणि तिथे ते आगामी मोर्चा संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे। याकडे आपलं लक्ष असेलच। सर्वधर्मीय यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जाईल। बीडमध्ये गेल्या काही काळामध्ये घडलेल्या या घटना, महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल किंवा मग संतोष देशमुख खून प्रकरण, आणि या संदर्भात या प्रकरणांमध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी
सातत्यानं लढा दिला जातोय आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे सुद्धा महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत आहेत आणि ते आज बीडमध्ये आलेले आहेत। बीडमध्ये हा सर्वधर्मीय सभा किंवा ही बैठक होतीये। तिथं आपले मनोगत व्यक्त करताना, आपल्या मनातली खतखत व्यक्त करताना दिसत आहेत काही जण। न्यायासाठी एकत्र येऊया असे बॅनर तिथे बॅनरवरती छापलेलं दिसतंय। याचा अर्थ पुन्हा एकदा एक मोर्चा निघणार आहे। याआधी सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत किंवा बीडमध्ये जे काही प्रकार घडलेत या सगळ्यामध्ये न्याय मागण्यासाठी याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघालेले आहेत। मात्र अपेक्षित असं यश मिळालेलं नाही किंवा संपूर्णपणे न्याय मिळालेला नाही आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आता मैदानात उतरलेत। तर या सगळ्या व्यतिरिक्त अनेक सर्वसामान्य सर्वधर्मीय या बैठकीला उपस्थित आहेत। आता याच बैठकीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे निघणाऱ्या मोर्चा संदर्भात घोषणा करतील।